नमस्कार मित्रांनो, भागवत गीता चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आजपासून आपण एका अशा अद्भुत आणि पवित्र प्रवासाला सुरुवात करत आहोत ज्याने हजारो वर्षांपासून करोडो लोकांना जगण्याचा खरा मार्ग दाखवला आहे। होय, आजपासून आपण श्रीमद भगवद्गीतेचा मराठीतून सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा प्रवास सुरू करत आहोत। गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत। आज आपण समजून घेणार आहोत पहिला अध्याय, ज्याचे नाव आहे अर्जुन विषाद योग। हा अध्याय फक्त एका युद्धाची सुरुवात नाही, तर माणसाच्या मनातील भीती, गोंधळ आणि कर्तव्याची लढाई आहे। कुरुक्षेत्राच्या मैदानावर दोन्ही बाजूची सैन्ये समोरासमोर उभी ठाकली होती। एका बाजूला अधर्माच्या पाठीशी उभे असलेले कौरव होते, तर दुसऱ्या बाजूला धर्माचे रक्षण करण्यासाठी सज्ज झालेले पांडव होते। युद्धाची सुरुवात होण्यापूर्वी पांडवांचा महान धनुर्धारी अर्जुन महाभारताचे सूत्रधार भगवान श्रीकृष्णांना विनंती करतो, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करा। मला पाहायचे आहे की या युद्धात माझ्यासोबत लढण्यासाठी कोण कोण उभे आहे। जेव्हा श्रीकृष्ण रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा करतात, तेव्हा अर्जुन समोर पाहतो आणि त्याचे कालीज सर्र होते। समोर शत्रू म्हणून कोण उभे होते? त्याचे स्वतःचे आजोबा भीष्म पितामह, ज्यांच्या मांडीवर तो खेळला, त्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली, त्याचे भाऊ, मामा, मित्र आणि सोयरे। त्या सर्वांना पाहून अर्जुनाचे मन एकाएकी प्रचंड गोंधळात पडते। ज्या हाताने त्याने आजवर शत्रूंचा संहार केला होता, ते हात थरथरू लागतात। त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य हातातून गळून पडते। अर्जुनाचे अंग घामाने ओले होते आणि त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात। अर्जुन अत्यंत निराश होऊन श्रीकृष्णांना म्हणतो, हे कृष्णा, समोर माझ्याच माणसांना पाहून माझे शरीर गळून पडले आहे, माझे तोंड सुकले आहे। या युद्धात आपल्याच लोकांना मारून मला कोणते सुख मिळणार? मला असे राज्य नको, असा विजय नको आणि असे सुखही नको। यापेक्षा कौरवांनी मला निःशस्त्र अवस्थेत मारून टाकले तरी ते मला मान्य असेल। असे म्हणून महापराक्रमी अर्जुन हताश होऊन रथाच्या मागे जाऊन बसतो। मित्रांनो, पहिल्या अध्यायाचा शेवट इथेच होतो। या अध्यायाला विषाद योग म्हटले आहे। विषाद म्हणजे अत्यंत दुःख किंवा नैराश्य। पण विचार करा, या दुःखाला सुद्धा एक योग म्हटले आहे, कारण जोपर्यंत अर्जुनाच्या मनात हा गोंधळ आणि दुःख निर्माण झाले नाही, तोपर्यंत भगवान श्रीकृष्णांनी गीतेचे परम ज्ञान दिले नाही। आपल्या जीवनातही जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडतो, जेव्हा आपले मन पूर्णपणे खचून जाते, तेव्हाच आपल्याला खड्या ज्ञानाची आणि मार्गदर्शनाची गरज भासते। अर्जुनाच्या या निराशेवर, त्याच्या या प्रश्नांवर भगवान श्रीकृष्ण पुढील अध्यायात काय उत्तर देतात, ते अर्जुनाला संभ्रमातून कसे बाहेर काढतात, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत। जर तुम्हाला हा पहिला भाग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका। धन्यवाद।